हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू परिवर्तन लर्निंग सेंटर. विद्यार्थी मित्र, मागच्या व्हिडिओ लेक्चर्सला जे आहे आपण 8वी NMS च्या बुद्धिमत्तेचा जो पोर्शन आहे कालमापन, जो चॅप्टर होता कालमापन, त्याच्यावरती व्हिडिओ लेक्चर एक बनवलेला आहे. यावरचे काही हार्ड टाइपचे थोडे अवघड प्रकारचे जे प्रश्न आहेत या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण बघूयात. म्हणजे वर्ष बदलल्यानंतर या वर्षी जर या तारखेला ठराविक तारखेला जर सोमवार वगैरे काय जे असेल ते पुढच्या वर्षी किंवा 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर किंवा 5 वर्ष अगोदर कुठला वार विचारला असेल त्या प्रकारचे प्रश्न आपण बघूया. अवघडातला अवघड प्रश्न सुद्धा तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने कसा प्रकारे सॉल्व्ह करता येईल त्यावरती आपण व्हिडिओ लेक्चर इथं घेणार आहोत. तर व्हिडिओ चॅनल तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लेक्चर्स आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. चला वेळ न लावता याच्यावरती आपण प्रश्न सुरू करूयात. बघूया आपण त्या अगोदर किती प्रश्न सोडवले होते. ठीक आहे, हा प्रश्न आय थिंक सोडवलेला होता आपण मागच्या व्हिडिओ लेक्चर्सला. याच्या पुढचा घेऊ. हा, तर हा प्रश्न राहिला होता बघा. आता या प्रश्नामध्ये नेमकं आपल्याला विचारलंय काय, सगळ्यात अगोदर तर हे शोधायचं आहे. बघा काय आहे याच्यामध्ये की प्रतीकचा वाढदिवस सोमवारी 17 जूनला आहे. आता आपल्याला काय दिले प्रश्न ते अगोदर लिहून घेऊ आपण. 17 जून सांगितलेला आहे आणि 17 जूनला प्रतीकचा वाढदिवस आहे आणि त्या दिवशी वार कुठला आहे, सोमवार आहे. त्या दिवशी वार आहे सोमवार. एवढी माहिती आपल्याला दिली ती आपण लिहिली. त्याच वर्षी म्हणजे वर्ष एकच आहे, वर्ष काय अजून बदललेलं नाही, कुठले वर्ष असतं त्याच वर्षी 22 नोव्हेंबरला काय आहे म्हणून सांगितलंय, नितेशचा वाढदिवस आहे. बरोबर आहे. त्याच वर्षी 22 नोव्हेंबरला नितेशचा वाढदिवस आहे आणि त्या दिवशी वार कुठला असणार ते तुम्हाला विचारलेलं आहे. बरोबर आहे. तर नितेशच्या वाढदिवशी आठवड्यातील कोणता वार असणार. बरोबर आहे. प्रश्न समजला. तुम्हाला हे विचारले की 17 जूनला सोमवार आहे, त्या दिवशी त्याचा वाढदिवस आहे. तो आता बाकीच्या गोष्टी डोक्यातून काढा. आपल्याला फक्त वार काढायचा आहे ते इम्पॉर्टंट आहे. मग त्यामध्ये 17 जूनला जर सोमवार असेल तर 22 नोव्हेंबरला काय असणार. आता ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे मी. ट्रिक कशी फॉलो करणार. सगळ्यात अगोदर तर जून महिना किती दिवसांचा असतो हे तुम्हाला माहित पाहिजे. आपण इकडे लिहून घेऊया. बरोबर आहे. जून महिना असतो 30 दिवसांचा. इथे मावणार नाही. बरं बघू. ठीक आहे. जून महिना असतो 30 दिवसांचा. आता 30 मधून वजा आपण 17 केले तर एकूण टोटल डेज आपल्याकडे किती राहतात. तर टोटल डेज आपल्याकडे 13 राहिले. जून महिन्यात कळालं आपल्याला एकूण दिवस किती काढले आपण, 13 काढले. जून नंतर जुलै महिना आपल्याला माहित आहे. जुलै महिना कितीचा असतो, 31चा. जुलै नंतर ऑगस्ट बघितला तर ऑगस्ट सुद्धा 31 दिवसांचा असतो. ऑगस्ट, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर बघितला तर 30चा. ऑक्टोबर बघितला तर महिना कितीचा असणार आहे, 31चा. आणि नोव्हेंबर मध्ये आपल्याला किती तारखेपर्यंत जायचंय, 22 तारखेपर्यंत. एवढे आपल्याकडे टोटल डेज आहेत. त्या सगळ्यांची काय करायची, ऍडिशन करायची. करा ऍडिशन. 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, 8 ला 8 लिहिले आपण. त्यानंतर 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 13 14 15, 158. किती दिवस आले आपल्याकडे एकूण, 158. आता हे जे 158 मिळाले ना, या 158 ला आपल्याला 7 ने काय करायचा, भाग द्यायचा आहे. 7 ने भाग का द्यायचा, कारण एकूण आठवड्यामध्ये किती दिवस असतात, 7 असतात. म्हणून इथं आपण करूया 158 भागिले 7. 7 दोन्ही 14, 15 तून 14 गेले, राहिला 1, 8 खाली घेतले. ठीक आहे. तर 18 झाले. पुन्हा 7 दोन्ही 14 आणि 18 मधून 14 गेले तर 4 राहिले. आता आपल्याकडे रिमाइंडर म्हणजे बाकी किती उरले, हे रिमाइंडर म्हणजे काय, बाकी 4 उरले. मग आपल्याला बघा 17 जून पासून म्हणजे पुढच्या महिन्यातला विचारलंय ना आपल्याला वार, नोव्हेंबर, जूनच्या नंतर नोव्हेंबर येतो. तर बघा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. तर नोव्हेंबर मधल्या 22 तारखेला कुठला वार येणार हे विचारलाय. मग आपल्याला माहित आहे सोमवार आहे 17 जूनला. सोमवार पासून 4 दिवस पुढे जा, कुठला वार येतो बघा. सोमवार नंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. तर शुक्रवार बघा ऑप्शन मध्ये कुठे दिसते तुम्हाला, ऑप्शन नंबर 3 सी. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सी. कळलं का प्रश्न कसा सोडवला. एकदा जर का तुम्हाला प्रश्न कसा सोडवला समजलं की उत्तर तुम्ही ऑटोमॅटिकली काढू शकता. आता इथं तर वर्ष सेम होतं, वर्ष बदललं असेल तर मग प्रश्न कसा सोडवायचा याचं सुद्धा तुम्हाला ट्रिक सांगतो. ते पण फॉलो करून तुम्ही त्याचं उत्तर सोडवू शकताय. चला पुढचा प्रश्न बघा. यामध्ये काय विचारलंय, आता बघा तुम्हाला काही गोष्टी नाही का पाठ पाहिजे. जसं की शिक्षक दिन इथे विचारलंय. काय आहे बघा, जर शिक्षक दिन रविवारी असेल, आता सगळ्यांना माहित पाहिजे शिक्षक दिन जर बघलं तर 5 सप्टेंबरला असतो. रविवारी असेल तर ख्रिसमस कोणत्या वारी असेल. आता आपल्याला ख्रिसमस पण माहित पाहिजे, जो आपण नाताळ म्हणतो, ख्रिसमस डे असतो, ज्या प्रत्येक वर्षी तुम्हाला सुट्टी असते त्या दिवशी. सांगा बरं कमेंट्स मध्ये कुठल्या दिवशी असतो तो, सांगा सांगा लवकर. 5 सप्टेंबरला काय आहे, टीचर्स डे.
ठीक आहे, शिक्षक दिवस म्हणतो आपण त्याला, टीचर किंवा ती लिहायची काय आवश्यकता नाही. समजा 5 सप्टेंबरला आहे आणि 5 सप्टेंबर शिक्षक डेच्या दिवशी वार कुठला आहे? संडे, वार आहे संडे. ठीक आहे, लाईट गेली आय थिंक, बस असू द्या, लाईट गेली तरी आपला बोर्ड तरी सध्या चालू आहे, बंद नाही. तर काय आहे? संडे आहे. देन विचारलंय काय? क्रिसमस डे. सांगा क्रिसमस डे काय आहे? 25 डिसेंबरला असतो. 25 डिसेंबर लक्षात ठेवा. आणि या क्रिसमस डेच्या दिवशी वार विचारलाय कोणता असणार, हा तुमचा प्रश्न आहे. फक्त इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे, या ऑप्शन मधून उत्तर सांगायचं आहे. कमेंट मध्ये आन्सर सांगा. जसं ट्रिक आपण फॉलो केली त्या प्रकारे करा. ट्रिक जशी फॉलो केली त्या प्रकारे करा आणि कमेंट मध्ये उत्तर सांगा. ठीक आहे, वाट बघू आपण कोणाचा आन्सर येते. तर तुमचा आन्सर येईपर्यंत आपण थोडा सुरू करूया. बरं, बघू आपण कोणाचा येईल तोपर्यंत. शिक्षक दिन आपण बघितलं, लिहिलं 5 सप्टेंबरला. आता अगोदर तर आपल्या सप्टेंबर मध्ये एकूण दिवस किती असतात? इथं आपण दिवस सप्टेंबर महिना लिहू. सप्टेंबर महिना कितीचा असतो? 30 चा. यहाँ पे लिखेंगे 30. आणि 5 तारीख म्हणजे त्याच्यातून 5 वजा केले तर आपल्याकडे सप्टेंबर मध्ये एकूण दिवस राहतात 25. सप्टेंबर नंतर काय आहे? महिना ऑक्टोबर. आणि ऑक्टोबरचा जर विचार केला आपण तर ऑक्टोबर मध्ये असतात दिवस 31. नंतर नोव्हेंबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये असतो 30. आणि डिसेंबरच्या आपण किती तारखेपर्यंत विचारले? आपल्याला 25 तारखेपर्यंत. लक्षात घ्या, डिसेंबरच्या 25 तारखेपर्यंत विचारलंय, पुढे जायचं नाही. 25 तारखेपर्यंत जेवढे सगळे दिवस आपण या महिन्यातले काढले त्या सगळ्यांची बेरीज करायची. तुम्हाला समजतं ना आपण नेमकं ट्रिक कशी वापरलो? सगळ्यांची बेरीज करणार. तर बघा 5 आणि 1 6, 6 आणि 5 11ला 1 हाताला 1, 3 1 3 3 2 6, 6 आणि 2 2 4 10 आणि 1 11, 111. टोटल डेज आपल्याकडे किती आले? 111. एक्स्ट्रा डेज कशा काढतात? टोटल डेज डिवायडेड बाय 7. मग या 111ला आपण 7 ने भाग देणार. इथे घेतले आपण 111 भागिले 7. तर 7 1 7, 11तून 7 गेले तर 4 राहिले, 1 होता तो खाली घेतला. आणि 7 5 35, 41 मधून 35 गेले तर 6 उरले. म्हणजे बाकी जे उरले रिमाइंडर जो आहे आपला बाकी, तो रिमाइंडर खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला मागच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये सांगितलंय. नसल पाहिला व्हिडिओ लेक्चर्स तर ते अगोदर व्हिडिओ लेक्चर 1 बघा, ह्या कालमापनचं, त्यावरून तुम्हाला समजेल. आता बाकी जर 6 उरलेत तर मग आपल्याला जो वार दिलाय संडे, संडे पासून 5 दिवस पुढे जायचं. रविवार पासून 5वा वार कुठला असतो सांगा मला? रविवार नंतर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, 1 2 3 4 5 आणि 6वा शनिवार. शनिवार बघा ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय तुम्हाला? तर शनिवार मध्ये बघितलं आपण तर ऑप्शन नंबर 3 ला दिसतंय. म्हणून या प्रश्नाचा आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 3 शनिवार. ट्रिक एकदम इम्पॉर्टंट आहे बघा. टोटल डेज जेवढे महिने दिलेत ना तेवढ्या महिन्यातले टोटल डेज काढायचं. तारीख कुठली दिली त्यातले त्या महिन्यातले जेवढे दिवस असतात त्याच्यातली ती तारीख वजा करून टोटल डेज काढले आपण 25. त्यानंतर कुठल्या तारखेपर्यंत विचारलं त्या तारखेची फक्त ती शेवटची तारीख घ्यायची 25 डिसेंबर. सगळ्यांची केलं आपण टोटल डेज. टोटल डेज डिवायडेड बाय 7 भागिले 7 केलं. जो बाकी उरतो, जो रिमाइंडर आहे तेवढे बाकी दिवस जर पुढच्या महिन्यातले विचारले तारीख तर तेवढे दिवस पुढे जायचं. जर मागच्या महिन्यातले विचारलं तर तेवढे दिवस मागे यायचं. ओके, बघू अजून वेगळ्या वेगळ्या टाइपचे आपल्याकडे प्रश्न आहेत, सॉल्व्ह करूयात आपण. पुढचा प्रश्नाकडे जाऊ आता. हा, तर यामध्ये बघा आता टाइप 4 चा प्रश्न आहे की डिफरंट इयर असणार, डिफरंट मंथ असणार. म्हणजे या ठिकाणी महिना पण वेगळा आणि वार पण वेगळा, तारीख वेगळी, सगळं वेगळं वेगळं दिलेलं असणार. टेन्शन 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 घ्यायचं नाही, कारण प्रमोद सर आपके साथ है. चला, फिर डरने की क्या बात है. जर 29 जानेवारी 2005 ला शुक्रवार असेल तर 8 मार्च 2007 ला कोणता वार असणार? बरोबर आहे. आपल्याकडे दिलंय काय अगोदर ते लिहून घेऊ आपण. आपल्याकडे सांगितलं 29 जानेवारीला, ठीक आहे, 29 जानेवारीला 2005 ला शुक्रवार आहे. 29 जानेवारी 2005 ला. आता सध्या तरी आपण वर्षाचं घेणं देणं ठेवू नये, आपण शुक्रवार आहे सांगितलं. ठीक आहे. आणि 8 मार्च 2007 ला कोणता वार असणार ते विचारले. 8 मार्च, ठीक आहे, मार्च कोणता वार असणार? हे कधी आहे? 2005 मध्ये आहे. हे आहे 2007 ला विचारले. बरोबर आहे. आता तर इथं वर्ष बी बदलले. आता सध्या प्रश्न सोडवताना वर्ष डोक्यात आणायचं नाही, महिना जो आहे तो सेम करून घ्यायचा. या महिन्याचा अगोदर काय मॅटर आहे त्यांचं मिटून टाकू, नंतर वर्षाकडे जाऊ आपण. ठीक आहे, वर्ष म्हणजे वर्ष. ठीक आहे, वर्ष काय मुलीचं नाव नाही. तर जानेवारी पासून मार्च पर्यंत जायचं आहे आपल्याला. बघा
जानेवारी महिना 31चा असतो, म्हणून 31 वजा 29 केले तर जानेवारी मध्ये एकूण दिवस राहिले किती मग आपल्याकडं 30 31 म्हणजे 2 दिवस राहिले एकूण. त्यानंतर फेब्रुवारी मध्ये जर विचार केला आपल्याकडं फेब्रुवारी मध्ये, एक मिनिट, हा जस्ट 1 मिनिट, हा ठीक आहे. तर कुठं होतो आपण बघा, या ठिकाणी आपल्याला जानेवारी मधले 2 दिवस काढले. फेब्रुवारीचा जर महिना विचार केला तर फेब्रुवारी दिवस असतात 28, जर लीप वर्ष असेल तर 29 असतात. 2005 काय लीप वर्ष नाही, म्हणून इथे घेऊ आपण 28. त्यानंतर फेब्रुवारी नंतर मार्च, आपल्याला किती पर्यंत जायचं मार्चला, 8 मार्च पर्यंत, म्हणून मार्चच्या महिन्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त 8 दिवस घ्यायचे. सगळ्यांची करा टोटल, 8 आणि 8 16 आणि 2 18ला 8, हातचा आला 1, तर हातचा 1 म्हणून 38 झाले. आता या 38 ला भाग देणार आपण किती ना, 7 ने. इथंच भाग देऊ आपण, जर याला भाग दिला 7 ने किंवा बाजूला लिहू, तुम्ही कन्फ्युजन होऊ नका, बरोबर आहे. इकडे लिहू आपण 38 भागिले, कहां पे लिखेंगे जगह कहां पर है, ठीक है, 38 भागिले 7, 7 5 35, 38 मधून 35 गेले, राहिले किती 3. आता हे 3 जे उरलेत ना आपल्याकडे रिमाइंडर, हे 3 जे उरलेत ना तेवढे दिवस आपला कुठं जायचं आपल्याला पुढं, कारण पुढचा महिना विचारलाय. शुक्रवार पासून 3 दिवस पुढे जा. शुक्रवार नंतर आता इथलं काय करतो वर्ष म्हणतो, शुक्रवार नंतर शनिवार रविवार सोमवार. आता जो नवीन वार जो भेटलाय आपल्याला तो कुठला भेटलाय, सोमवार भेटलाय. अजून आपलं उत्तर मिळालेलं नाही, लक्षात घ्या. फक्त आपण त्या वर्षातलं महिन्याचा वार सेम केलाय. आता या तारखेशी घेणं देणं नाही आता आपल्याला आता डायरेक्ट वर्ष टू वर्ष ह्याचं घेणं देणं आहे. म्हणजे तुम्ही 2005 मधून 2006 मध्ये जाणार आणि 2006 मधून 2007 मध्ये जाणार, याच्यातला आपल्याला सांगायचंय. तुम्हाला ह्याच्या आधी सांगितलं मी, वर्ष बदलत असताना तर एक्स्ट्रा डेज एक घ्यायचा, एक वर्षातून एका वर्षात असं असेल तर एक एक्स्ट्रा डेज घ्यायचा, आणि जर ते वर्ष लीप इयर असेल तर 2 एक्स्ट्रा डेज घ्यायचं. मग या ठिकाणी एक एक्स्ट्रा डेज घेणार 5 मधून 6 जाताना, आणि 6 मधून 7 मध्ये जाताना अजून एक एक्स्ट्रा डेज, म्हणजे टोटल एक्स्ट्रा डेज झाले आपल्याकडे 2. मग सोमवार पासून पुन्हा अजून 2 वार पुढे जाणार तुम्ही 2007 मध्ये जाताना, मंगळवार आणि बुधवार. तर बुधवार हे आपल्याला नवीन जो आहे वार मिळणार आहे, म्हणजे 8 मार्च 2007 ला बुधवार असणार आहे. तर इथं बुधवार तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये पाहायला भेटते. आलं का लक्षात. म्हणजे अगोदर महिन्यामध्ये टोटल डेज काढणार तुम्ही, महिन्याला काढल्यावर जो काही बाकी उरतो रिमाइंडर, तो दिलेल्या वारपासून तेवढा वार पुढे गेले तुम्ही, पुढचा महिन्यातला विचारलाय म्हणून शुक्रवार पासून 3 दिवस आपल्याला रिमाइंडर, म्हणजे 3 रिमाइंडर आलता तर 3 दिवस पुढे गेलो, शनिवार रविवार सोमवार, सोमवार मिळाला. सोमवार नंतर पुन्हा आपण वर्षातून वर्षात उडी मारताना रिमाइंडर म्हणजे आपण एक्स्ट्रा डेज किती घेतो, एक घेतो. आता 2 वर्ष इथं गॅप होता, म्हणजे 7 5 गेले 2 राहिले, म्हणजे 2 एक्स्ट्रा डेज घेतले आपण. तर सोमवार नंतर आपल्याला बुधवार भेटणार आहे, आणि बुधवार हा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलंय, ओके. अशाच प्रकारे मग मला सांगा कमेंट मध्ये या प्रश्नाचं उत्तर. मी सांगतोय तुम्हाला हा प्रश्न. चला, याचं कोण लवकर कमेंट मध्ये उत्तर सांगते सांगा, मी थोडस वेटच करतो, बघू आपण कोण उत्तर सांगते तर. ठीक आहे, काही अडचण आली कमेंट मध्ये विचारा, यावरती अजून आपण व्हिडिओ लेक्चर्स बनवण्याचा प्रयत्न करू, जर समजलं नसेल तुम्हाला तर. परीक्षा तुमची फार म्हणजे जवळ आलेली आहे, 28 डिसेंबरला परीक्षा आहे, त्यामुळे थोडस लवकर आपण भरपूर पोर्शन कव्हर करण्याचा प्रयत्न करू, कारण आपली ऑनलाईन ऍप वर सुद्धा बॅच चालू आहे, त्यामुळं आपल्याला थोडा वेळ देता येत नाहीये. चला बघू, आपण प्रश्न सोडूया. 29 जानेवारी 2003 ला जर बुधवार असणार असेल तर 26 फेब्रुवारी 2005 ला कोणता वार आहे. आपल्याकडे दिलंय काय तो लिहू आपण. काय दिले, 26 जानेवारीला बुधवार आहे. ठीक आहे, तर विचारले आपल्याला जानेवारी नंतर फेब्रुवारी, बरोबर आहे. तर आता 2003 2005 मध्ये विचारले तर 26 फेब्रुवारी. आता जानेवारीतले दिवस घेऊ आपण. जानेवारी कितीचा असतो, 31 चा. मग 31 वजा 26 केले तर आपल्याकडे टोटल डेज राहिले किती, इथे लिहितो टोटल डेज जानेवारी म्हटले 4 30 31 5 राहिले, बरोबर आहे. इथं 5 दिवस राहील टोटल. नंतर फेब्रुवारीचा महिना घेऊ आपण. फेब्रुवारी 2003 चा जर विचार केला आपण, आता 2005 मध्ये चालू, फेब्रुवारीचे दिवस किती घेऊ आपण, इथं 28 घेणार, बरोबर आहे. 28 घेतले, 28 आणि हे 5, अरे सॉरी, आपल्याला 26 पर्यंत जायचं आहे ना, तर 26च घ्यावे लागतील. 26 पर्यंत जायचं म्हणून 26च घ्यावे लागतील. तर 26 पर्यंत जायचं आपल्याला. 26 आणि 5 यांची जर बेरीज केली तर किती होत आहे, 31. ठीक आहे,
तर 31 हे आपल्याकडे टोटल डेज आले. आता 31 ला भाग देणार आपण 7 ने, मग इथे घेतला आपण 31 भागिले 7, 7 चोक 28. बाकी किती उरले आपल्याकडं? 29, 30, 31, 3 उरले. बाकी किती उरले? 3 उरले बघा. 7 चोक 28, 4चा भाग दिला. बाकी जे उरले, जो रिमाइंडर आहे, हे रिमाइंडर खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याकडं. मग 2003 ला 29 जानेवारीला, सॉरी तर 26 जानेवारीला का आपण, माय मिस्टेक, इट्स ओके. इथं आपल्याला काय करावं लागणार आहे? 29 करावं लागणार आहे. 29, तर 29 वजा केलं तर इथं 2 राहतील. इथं 26 आणि 2 28 होतील. म्हणजेच इथं किती आलं? 28. 28 ला भाग द्यायचा झाला आपल्याला 7 न. तर बघा 28 ला भाग देऊ आपण 7 ने. 7 चोक 28 आणि 28 म्हणून 28 गेले 0. म्हणजे बाकी 0 आला. आपल्याकडे रिमाइंडर काही नाही, 0 आला म्हणजे तोच वार असणार. म्हणजेच आता वार काय आला आपल्याकडे? बुधवार आला. जो नवीन मिळणारा जो वार होता तो कुठला आला आपल्याकडं? बुधवार आला. बुधवार म्हणजे अगोदरचा जो वार होता 29 जानेवारीला तो बुधवार होता आणि नवीन वार सुद्धा बुधवार मिळाला. ठीक आहे. मग आता आपल्याला वर्ष बदलायचं. 2003 मधून 2005 मध्ये जायचं. म्हणजे 2003, 2004 आणि 2005. ठीक आहे. तर आता 3 मधून 4 मध्ये जर आपण एंटर करत असतात 29 जानेवारी पासून 26 फेब्रुवारी पर्यंत, अजून आपण 28 फेब्रुवारी पर्यंत गेलो नाही, तेव्हा एक एक्स्ट्रा डेज ऍड करणार आपण इथं. आणि 2004 मधून 5 मध्ये जाताना आपल्याला 2 एक्स्ट्रा डेज ऍड करावे लागतील. या सगळ्यांची टोटल केली तर 3 एक्स्ट्रा डेज आपल्याकडे मिळतात. 3 आले का लक्षात? 2 काय ऍड केले कारण 2004 ही लीप इयर आहे. कारण त्याचा शेवटचा जो डिजिट आहे 2004 ला 4 ने पूर्ण भाग जातो, म्हणून तो लीप इयरचे आपण 2 एक्स्ट्रा डेज घेणार. 2 आणि 1 3 झाले. तर 3 म्हणजेच आता बुधवार नंतर 3 दिवस पुढे जा. बुधवार नंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार. तर शनिवार तुम्हाला कुठे ऑप्शन मध्ये दिसतंय तर ते म्हणजे पर्याय क्रमांक 1. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा होता. इथं लीप इयर आलतं त्यामुळे तो आपण तिथं 2004च्या ठिकाणी काय घेतलं? 2 एक्स्ट्रा डेज घेतले. चला पुढं. आता बघा हा प्रश्न विचारला तुम्हाला, जर प्रजासत्ताक दिन शनिवारी असेल तर पुढच्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल? आता पुढच्या वर्षी लीप इयर आहे म्हणून त्यांनी ऑलरेडी आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे तिथं एक्स्ट्रा डेज घेताना आपल्याला कसं घ्यायचे? 2 घ्यायचे आहेत. आता कुठला तरी एक वार समजा जर प्रजासत्ताक दिन, आता प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26 जानेवारीला. आता हे तुम्हाला पाठ पाहिजे, तुम्ही पाठ करणार आहे तेव्हा तुम्हाला एक्झाम मध्ये सॉल्व्ह करता येणार. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला आणि 26 जानेवारीला वार आहे शनिवार. वार आहे शनिवार. ठीक आहे. तर पुढच्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट बरोबर आहे. कुठला वार असणार? हे पुढचे वर्ष म्हणजे वर्ष बदलणार आहात तुम्ही. पुढच्या वर्षी लीप इयर आहे. आपल्याकडे जी माहिती दिली त्यानुसार घेऊ आपण. जानेवारी जो महिना आहे, जानेवारी महिना 31 चा असतो. तर 31 मधून आपल्याला वजा करायचे आहेत 26. 31 मधून 26 वजा केले तर टोटल डे जानेवारी मध्ये आपल्याला भेटणार आहेत 5. जानेवारी नंतर फेब्रुवारीचा विचार करू आपण. आता आपल्याला ऑलरेडी सांगितले की पुढचे वर्ष लीप इयर असणार आहे. मग पुढचे वर्ष जर लीप इयर असेल तर वर्ष बदलताना आपल्याला एक्स्ट्रा डेज घ्यायचे. आताच फेब्रुवारी मध्ये तरी आपल्याला एक्स्ट्रा डेज घ्यायची गरज नाही. बघू आपण उत्तर आपल्या काढू प्रयत्न करू आपण. 28 घेऊ इथं. त्यानंतर 28 घेतलं फेब्रुवारी. हा, फेब्रुवारी नंतर पुढचा महिना कुठला आहे? मार्च. मार्च घेतले आपण 31 दिवस. एप्रिल. एप्रिल घेतले 30 दिवस. मे. मे महिना 31 चा. जून महिना 30 चा. जुलै. जुलै महिना 31 आणि ऑगस्ट मध्ये विचारले ना आपल्याला 15 ऑगस्ट पर्यंत. तर ऑगस्ट आपल्याला माहित आहे, ऑगस्ट भलेही 31 चा असतो तरी आपल्याला फक्त 15 तारखेपर्यंत जायचं आहे. आता या सगळ्यांची टोटल करा, सम करा, तेव्हा आपल्याकडे टोटल डेज भेटतील. तर 8 आणि 5 13 आणि 1 14 15 16 16 आणि हे 1 5 21 ला 1 हातचे आले 2, हे 2 आणि 2 4 4, त्यानंतर 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 13 15 15 आणि 1 16 16 आणि 4 16 आणि 4 20 201. ठीक आहे. टोटल जे बेरीज जे आली आपल्याकडे 201 आली. आता या 201 ला आपल्याला 7 ने भाग द्यायचा आहे. हे 201 घेतले, याला भाग देऊ आपण 7 ने. तर 7 दोन्ही 14 उरले आपल्याकडं 6. त्यानंतर 1 खाली घेतला. 7 8 56. 7 8 56
आणि 61 मधून जर 56 गेले तर आपल्याकडे 5 राहतात. हे जे 5 उरले, हे 5 उरले ते काय रिमाइंडर आहेत, हे बाकी आहेत. आता 5 उरले म्हणल्यावर आपल्याला जो शनिवार दिला ना, शनिवार, हा शनिवार नंतर 5 दिवस पुढे जाऊन आपल्याला जो वार मिळतो तो वार घ्यावा लागेल अगोदर. तर शनिवार नंतर पुढे जा, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. आता आपल्याला जो नवीन वार मिळाला तो मिळालेला आहे गुरुवार. ठीक आहे, गुरुवार मिळाला. परंतु आपलं उत्तर अजून आलेलं नाही. आपल्याला सांगलं की पुढचे वर्ष लीप इयर आहे आणि वर्षातून बदलायचं आहे. आता आपण महिन्यातून महिना बदललेला आहे, महिन्याचं लावलं टोटल, आता महिन्याचं काही घेणं नाही. आता वर्ष बदलताना पुढचं वर्ष जर लीप इयर असेल त्या गुरुवार मध्ये आपल्याला ऍड करावं लागतील अजून 2 वार. बरोबर आहे, अजून 2 वार गुरुवार मध्ये ऍड केलं तर गुरुवार नंतर शुक्रवार आणि शनिवार. तर शनिवार हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. गुरुवार मध्ये अजून 2 वार केले ऍड तर उत्तर भेटतं आपल्याला शनिवार. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1 शनिवार असणार आहे. कळलं कसं सोडवलं? अगोदरच फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस घ्यायचे नाही, पुढचं वर्ष लीप इयर म्हणून सांगितले, म्हणून आपण वार जो आहे तो वर्ष बदलताना त्यामध्ये शेवटी ऍड करणार आहोत. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आता आपण. आता हा प्रश्न बघा, याला तुम्ही कसं सोडवू शकता, याला तुम्हाला अजून डोकं लावावं लागणार. त्याच प्रकारे काही वेगळा प्रश्न आहे, वर्ष पण बदललेलं आहे, थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे, जेवढा शक्य आहे तेवढा तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडवायचा आहे. बघा आता 26 जुलै 2019 ला शुक्रवार होता, तर 26 जुलै 2011 ला कोणता वार असणार? म्हणजे वर्ष पुढचं अगोदर दिले आणि मागचं वर्षातलं विचारले तुम्हाला 2011 मध्ये, म्हणजे तुम्हाला इथं मागे यायचं, म्हणजे वजा करायचं जेवढं काही येईल त्याच्यातून. ठीक आहे, 26/2019 ला मी लिहून घेतो इथं, 26 जुलै 2019 ला 2019 ला काय आहे? शुक्रवार आहे. कुठला वार आहे? शुक्रवार आहे. तर 26 जुलै 2011 ला कुठला वार असणार? 26 जुलै 2011 ला कोणता वार असणार? ठीक आहे, हा तुमच्याकडे प्रश्न आहे. आता तर सगळ्यात अगोदर तुम्हाला महिना टू महिना वेगळं करायची गरज नाही, कारण महिना सेम आहे, तारीख सेम आहे, म्हणून त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. डायरेक्ट वर्षावर येऊ आपण. वर्षाचा जर विचार केला तर 2011 ते 2019 मध्ये नेमका किती वर्षाचा गॅप आहे? बरोबर आहे, नेमका किती वर्षाचा गॅप आहे, त्याच्यातलं लीप इयर कोणतं आहे ते तुम्हाला काढावं लागेल. मग आपण इथे लिहू 2011 पासून 2011 नंतर 2012 2013 2014 2015 2016 2017 2018 2019. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 आहे. परंतु यामध्ये जर विचार केला आपण तर 2011 ला कुठला वार असणार? त्या पहिल्या वर्षाचा धरायची गरज नाही. म्हणजे 19 मधून 11 वजा केलं तर एकूण वार किती राहतात? आपल्याकडे 8 राहतात. म्हणजे असं करू आपण, यातल्या आधी लीप वर्ष बघा, तुम्हाला लीप वर्ष कुठलं कुठलं आहे ते काढून घेऊ अगोदर आपण. आता मला सांगा 4 ने भाग जाणार तो लीप वर्ष असतं. म्हणजे या शेवटच्या 2 डिजिटला 11 ने जर बघितलं, 11 ला जर 4 ने भाग दिला तर हे लीप वर्ष नाही, हे नॉर्मल इयर आहे. ठीक आहे, 2012 म्हणजे 12 ला 4 ने पूर्ण भाग जातो, 4 1 4 4 त्रिकम 12, म्हणजे 2012 हे लीप इयर आहे, LY म्हणजे लीप इयर आहे. 2013 नाही, 14 नाही, 15 नाही, 16, हे 16 सुद्धा काय लीप इयर आहे. 17 नाही, 18 नाही, 19 पण नाही. मग याच्यामध्ये आपल्याला लीप इयर एकूण किती मिळाले? 2 लीप इयर मिळाले. म्हणजे 2012 आणि 2016 हे काय येतं? लीप इयर आहेत. कळलं लीप इयर आहे ते? आणि लीप इयर साठी आपण एका लीप इयर साठी 2 एक्स्ट्रा डेज घेत असतो. आता ट्रिक सांगतो नेमकी. 2019 मधून 2011 वजा केले तर त्यातला डिफरन्स किती येणार आहे? 8 येणार आहे. बरोबर आहे, म्हणजे नेमका आपल्याकडे एकूण वर्ष किती येतं? 8 वर्ष येतं. या 8 मधले सुद्धा आपल्याला माहित आहे प्रत्येक वर्षासाठी आपण एक एक्स्ट्रा डेज घेतो. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताल ह्या 8 मध्ये किती लीप इयर आहेत हे काढण्याची ट्रिक पण आहे एक. जे 8 मिळाले आपल्याला त्या 8 ला तुम्हाला 4 ने भाग द्यायचा आहे. 4 1 4 4 2 8. जो क्वेश्चन आहे तुमचा, क्वेश्चन जे उत्तर आले ना, उत्तर, ते उत्तर म्हणजे तुमचे तेवढे लीप इयर असणार आहेत. म्हणजे एवढ्या वर्षामध्ये किती वर्ष आहेत? 2 वर्ष लीप इयर आहेत. मग आता आपण 2 वर्ष जर लीप इयरचे असतील तर 6 वर्ष हे तुमचे नॉर्मल इयर आहेत आणि 2 वर्ष हे लीप इयर आहेत. आता 6 वर्षासाठी 6 एक्स्ट्रा डेज
आणि 2 वर्षासाठी 4 एक्स्ट्रा डेज, 6 आणि 4 टोटल 10 झाले आपल्याकडं, टोटल डे 10. मग 10 दिवस तुम्हाला काय करायचं आहे, मागं जायचं, शुक्रवार पासून 10 दिवस पाठी मागं जायचं. आलं का लक्षात? शुक्रवार पासून 10 दिवस मागं का जायचंय, कारण मागच्या वर्षातले विचारले तुम्हाला, 2011 विचारले. मग एकदा वार काढून घेऊ आपण टोटल वार काढले तर एक सगळ्यात अगोदर रविवार लिहू, नंतर सोमवार, नंतर मंगळवार, ठीक आहे, मंगळवार, त्यानंतर बुधवार, पुन्हा गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 लिहिलेले आहेत. आता याला बघा कशा प्रकारे सोडवायचं तुम्हाला. शुक्रवार तर आहे, शुक्रवार कुठे आहे, त्या ठिकाणापासून, शुक्रवार पासून इथं शुक्रवार आहे, या ठिकाणापासून 10 दिवस मागे जायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे मंगळवार बघा जिथं असणार आहे ते तुमचं उत्तर असणार आहे. कळलं का कसं गेलं ते? 10 दिवस मागे जायचं म्हणजे वार रिपीट होणार. म्हणजेच बघा शुक्रवार पासून, इथं शुक्रवार आहे, शुक्रवार पासून मागे या. हे 1 हे 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, मंगळवारला 10 आलं. आता याला तुम्ही अजून वेगळ्या ट्रिकनं सुद्धा सोडू शकता, प्रत्येक वेळेस वार काढायची गरज नाही. आता जर 10 मधून विचार केला, आठवडा 7चा असतो तर बाकी उरले 3, तर शुक्रवार पासून 3 दिवस जर मागे आले तर 1 2 3 म्हणजेच मंगळवार. कळलं का तुम्हाला? म्हणजे अशा वेळेस तुम्हाला 10 दिवस 20 दिवस असं काही जरी आलं ना तर तिथं तुम्ही ते करू शकता, म्हणजे 3 दिवस मागे आलेले आहात. म्हणजेच मंगळवार उत्तर आलं आपलं. फायनल आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. आता प्रश्न जर समजला असेल तुम्हाला तर मग सांगा या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे. तर ठीक आहे, प्रश्न संपलेत आपले. आता जेवढे काही प्रश्न झालेत हे पुरेसे आहेत. तुम्हाला अजून याच्यावरती अजून प्रश्न पाहिजे असतील प्रॅक्टिससाठी तर कमेंट मध्ये सांगा की अजून यावरती व्हिडिओ लेक्चर एखादं घ्या सर, तर त्यावर सुद्धा अजून एखादं एक्स्ट्रा आपण व्हिडिओ लेक्चर्स बनवूयात. तोपर्यंत आपण थांबू. धन्यवाद.